हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द एमपीएससी करिअर अकॅडमी. मूलभूत हक्क या भागाविषयी आपण माहिती घेत होतो. मूलभूत हक्क भाग 1 व भाग 2 याविषयी आपण माहिती घेतलीच आहे. भाग 1 व भाग 2 मध्ये आपण कलम 12 ते कलम 28 इथपर्यंत माहिती घेतली आहे. आता भाग 3 मध्ये आपण कलम 29 ते कलम 35 याबाबत माहिती घेऊया. कलम 29 व कलम 30 मध्ये सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क समाविष्ट होतात. यापैकी कलम 29 ची माहिती घेऊया आपण सुरुवातीला. कलम 29 मध्ये अल्पसंख्याक वर्गाच्या हित संबंधाचे संरक्षण ही तरतूद समाविष्ट आहे. भारताच्या राज्य क्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहणाऱ्या ज्या कोणत्याही नागरिक गटाला आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी व संस्कृती असेल तर त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल. राज्याकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्य निधीतून सहाय्य मिळत असलेल्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. अल्पसंख्याक वर्गांना शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा हक्क बहाल करण्यात आला आहे. कलम 29 अंतर्गत हे झाले कलम 29. आता आपण कलम 30 बाबत माहिती घेऊया. कलम 30 नुसार धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या सर्व वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क असेल. शैक्षणिक संस्थांना सहाय्य देताना राज्य एखादी शैक्षणिक संस्था ही धर्म किंवा भाषा या निकषानुसार अल्पसंख्याक असलेल्या एखाद्या वर्गाच्या व्यवस्थापनाखाली आहे या कारणावरून तिला प्रतिकूल होईल अशा प्रकारे भेदभाव करणार नाही. हे झाले कलम 29 व कलम 30. त्याच्या पुढचे कलम 31 हे होते, पण कलम 31 हे रद्द झालेले आहे. कलम 31 मध्ये मालमत्तेचा हक्क समाविष्ट होता. 1978 साली 44व्या घटना दुरुस्तीनुसार हा अधिकार मूलभूत अधिकारातून वगळून त्याला कायदेशीर हक्क करण्यात आले आहे. सध्या कलम 300 क मध्ये याचा समावेश आहे. त्याच्या पुढे आहे संवैधानिक प्रतिकाराचा हक्क. कलम 32 ते कलम 35 यामध्ये संवैधानिक प्रतिकाराचा हक्क याचा समावेश होतो. आता आपण कलम 32 बाबत माहिती घेऊया. कलम 32 मध्ये या भागाचे प्रदान केलेले हक्क बजावण्याकरता समुचित कार्यवाहीद्वारे सर्वोच्च न्यायालयास अर्ज विनंती करण्याच्या हक्काची हमी देण्यात आली आहे. या भागाने प्रदान केलेल्या हक्कापैकी कोणताही हक्क बजावण्याकरता समुचित असतील ते निदेश अथवा आदेश म्हणजे देह उपस्थिती म्हणजे हेबियस कॉर्पस, महादेश म्हणजेच मॅन्डामस, प्रतिषेध म्हणजेच प्रॉहिबिशन किंवा कोवारंटो व प्रकाशन म्हणजे सर्शिओराय या स्वरूपाच्या प्रतिलेखांसह प्राधिलेख काढण्याच्या सर्वोच्च न्यायालयास अधिकार असेल. म्हणजेच हेबियस कॉर्पस, मॅन्डामस, प्रोहिबिशन, कोवारंटो आता सर्शिओराय या अधिकाराखाली सर्वोच्च न्यायालय प्राधिलेख काढू शकतो. याची माहिती घेऊया सविस्तरपणे. सर्वप्रथम आहे हेबियस कॉर्पस म्हणजे बंदी प्रात्यक्षिकरण. कोणत्याही व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक झाली असेल, अन्यायपूर्वक दंड केला असेल किंवा बेकायदेशीररित्या अडकावून ठेवले जात असेल तर आपल्या अटकेच्या कारणासंबंधीची विचारणा करण्याचा अर्ज आहे. हा अर्ज तो व्यक्ती उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयाकडे करू शकतो. या अर्जाद्वारे एखाद्याला अटक झाली असल्यास त्याला अटक करण्याची घटनात्मकता तपासली जाते. हे झाले हेबियस कॉर्पस. त्याच्या पुढचे आहे मॅन्डामस म्हणजे परमादेश. याचा अर्थ आम्ही आज्ञा देतो असा होतो. याद्वारे कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला तिची कर्तव्य पालन करण्याची आज्ञा दिली. आपल्या कर्तव्याचे पालन करत नसतील आणि त्यामुळे एखाद्या व्यक्तीवर अन्याय झाला असेल तर या अन्यायाचे परिमार्जन करण्यासाठी त्या व्यक्तीने असा अर्ज उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात करायचा असतो. न्यायालय या अर्जाद्वारे संबंधित शासकीय अधिकाऱ्यास ते कार्य करण्याचा आदेश देते. हे झाले मॅन्डामस. याच्या पुढे आहे प्रोहिबिशन म्हणजे प्रतिषेध. यानुसार कनिष्ठ न्यायालयास तो खटला चालविण्याचा कायदेशीर अधिकार नसल्यास कनिष्ठ न्यायालयातील तो खटला वरिष्ठ न्यायालयात चालविण्यासाठीचा अर्ज म्हणजे प्रतिषेध अर्ज होय. त्याच्या पुढे आहे कोवारंटो म्हणजे अधिकार पृच्छा. पात्रता नसताना जर एखाद्या व्यक्ती एखादे पद भूषवित असेल तर त्या व्यक्तीला पद ग्रहण करण्याविषयी पृच्छा करण्याचा अधिकार या अर्जाद्वारे मिळतो. या अर्जाद्वारे एखाद्या व्यक्तीद्वारे ग्रहण केलेल्या शासकीय पदाशी कायदेशीरता घटनात्मकता तपासली जाते. म्हणजेच योग्य व्यक्तीच अधिकारपदी आहे की नाही याची खातरजमा केली जाते. याचे पुढचे आहे सर्टी होय म्हणजे उत्प्रेक्षण होय. कनिष्ठ न्यायालयाने अधिकार क्षेत्राबाहेर खटल्यासंबंधी निर्णय दिल्यास संबंधित निर्णयास रद्दबातल करून असा खटला वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करण्यासाठी हा अर्ज वापरला जातो.
तर हे झाले कलम 32. आता आपण कलम 33 बाबत माहिती घेऊया. कलम 33 नुसार सशस्त्र सेवा दलाचे सदस्य किंवा ज्यांच्यावर सार्वजनिक सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी आहे असे सदस्य किंवा ब्युरो किंवा इतर संस्था यामध्ये नेमलेल्या व्यक्ती यानुसार त्या व्यक्तींचे कर्तव्यांचे योग्य प्रकारे पालन व्हावे व त्यांच्यामध्ये शिस्त राखली जावी यासाठी त्यांचे हक्क कोणत्या व्यक्तीपर्यंत निर्बंधित करण्यात यावेत हे संसदेला निर्धारित करता येईल. म्हणजे सशस्त्र सदस्य किंवा पोलीस दल यांच्यावर संसद काही निर्बंध घालू शकते. म्हणजे यांना काही बंद सार्वजनिक बंद पुकारता येणार नाही. म्हणजे सशस्त्र सेवा दलाचे किंवा पोलीस दलाचे सदस्य यांनी जर बंदाचे आवाहन केले तर सुव्यवस्था कोण राखणार. त्यामुळे त्यांच्यावर काही निर्बंध घातले जातात. तर ते निर्बंध कलम 33 नुसार घातले जातात. हे झाले कलम 33. आता आपण कलम 34 बाबत माहिती घेऊया. कलम 34 नुसार एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाने प्रदान केलेल्या हक्कावर निर्बंध घालता येतात. भारताच्या राज्य क्षेत्रामध्ये जेथे लष्करी कायदा अंमलात होतो अशा कोणत्याही क्षेत्रात सुव्यवस्था राखणे किंवा ती पूर्ववत प्रस्थापित करणे या संबंधात संघराज्याच्या किंवा राज्याच्या सेवेतील कोणत्याही व्यक्तीने किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीने केलेल्या कोणत्याही कृतीबद्दल संसद कायद्याद्वारे तिचे हानिरक्षण करू शकेल अथवा अशा क्षेत्रातील लष्करी कायद्याखाली दिलेला शिक्षादेश किंवा अन्य कृती विधी ग्राह्य धरू शकेल. म्हणजे या कायद्यानुसार लष्कराला एखाद्या विशिष्ट ठिकाणी शिक्षा करण्याचा किंवा अन्य कृती करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आले आहे. अपस्पा हा नेहमी गाजत असलेला कायदा हा याचे उदाहरण आहे. हे झाले कलम 34. आता आपण कलम 35 बाबत माहिती घेऊया. कलम 35 नुसार कलम 16, कलम 32, कलम 33 व कलम 34 या खाली संसदेने केलेल्या कायद्याद्वारे ज्या बाबतीसाठी तरतूद करता येईल त्यापैकी कोणत्याही बाबतीत किंवा या भागाखाली जी कृत्य अपराध म्हणून घोषित केलेली आहेत त्याबद्दल शिक्षा विहित करण्याकरता कायदे करण्याचा अधिकार संसदेस असेल. राज्याच्या विधानमंडळात असणार नाही. तर हे झाले मूलभूत हक्क. कलम 14 ते कलम 35 यामधील मूलभूत हक्कांचा आपण 3 भागात आढावा घेतला आहे. आता आपण मूलभूत हक्काविषयी काही खटले पाहूया. मूलभूत हक्काविषयी 3 महत्वाचे खटले आहेत. पहिला खटला आहे गोलकनाथ विरुद्ध पंजाब सरकार. हा 1967 सालचा खटला आहे. या खटल्यात कलम 13(2) अन्वये संसदेत प्रकरण 3 मधील मूलभूत हक्कांना कोणतीही बाधा आणणारा कायदा करता येत नाही असा निर्णय दिला गेला. त्यानंतरचा दुसरा महत्वाचा खटला आहे स्वामी केशवानंद भारती विरुद्ध केरळ सरकार. हा 1973 सालचा खटला आहे. या खटल्यात संसद मूलभूत हक्कासह घटनेच्या कोणत्याही भागात फेरबदल वा दुरुस्ती करू शकेल तरीही संसदेत घटनेची मूलभूत चौकट बदलता येणार नाही असा निर्णय कोर्टाने दिला होता. त्याच्या पुढील खटला आहे मिनर्वा मिल्स विरुद्ध भारत सरकार. या खटल्यामध्ये 42व्या घटना दुरुस्तीमध्ये 55व्या कलमान्वये घटनेच्या कलम 368 मध्ये घटनेच्या 42व्या दुरुस्तीपूर्वी वा नंतर करण्यात आलेल्या कोणत्याही घटना दुरुस्तीत कोणत्याही कारणास्तव न्यायालयामध्ये आक्षेप घेता येणार नाही असा निर्णय दिला गेला. हे झाले मूलभूत हक्काविषयी खटले. अशा प्रकारे आपण मूलभूत हक्क हे प्रकरण 3 भागामध्ये पाहिले आहे. येथेच मूलभूत हक्क हे प्रकरण संपते. धन्यवाद.